नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर चालू घडामोडीच्या आजच्या ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी असतील त्या आपण प्रस्तुत करणार आहोत आणि त्या चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या, कारण खूप चांगलं कंटेंट आपण या प्लॅटफॉर्मवरती राबवतो आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण उच्चांक गाठण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो मित्रांनो। तर लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, सेपा नावाचा हा प्रकार आहे आणि सेपा हा एक व्यापारी करार आहे किंवा त्याला आपण ट्रेड ट्रीटी असं म्हणू शकतो। आणि हा जो ट्रेड ट्रीटी आहे ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणूयात, कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट आहे। आणि हे जे एग्रीमेंट आहे हे एग्रीमेंट व्यापाराच्या संदर्भामधला एग्रीमेंट आहे आणि खूप महत्त्वपूर्ण एग्रीमेंट आहे। दोन देशाच्या माध्यमामध्ये किंवा दोन देशांमध्ये होताना तुम्हाला दिसून येणार आहे। मुळात काय होतंय माहितीये का की भारत देश काय करतोय तर इतर दुसऱ्या दोन देशांबरोबर व्यवहार करण्याचा प्रयत्न करतोय आणि हा करार खूप महत्त्वपूर्ण ठरतो। भारताने केलेला करार आहे हे व्यापारी करार किंवा हा व्यापारी करार खालीलपैकी कोणत्या दोन देशांबरोबर झालेला आहे ते तुम्हाला सांगायचंय मित्रांनो। जपान बरोबर झाला आणि त्याचबरोबर दक्षिण कोरिया बरोबर हा आपण करार केलेला आहे। हा करार व्यापाराच्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल या ठिकाणी ठरलेला आहे, ते तुम्ही विचारात घ्यायला हवं। ओके, त्यानंतरचा आपण जो काय प्रश्न आहे तो पाहूयात, तुमच्या समोरच आहे आणि प्रश्न काय आहे बघा, ऑपरेशनच्या रिलेटेड आहे आणि हल्ली जरा ऑपरेशनचे जे काही प्रश्न आहेत हे मोठ्या प्रमाणावरती परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। तर त्या प्रश्नांची तुम्ही 100% चांगली खात्री करून घ्या मित्रांनो, हे प्रश्न तुमच्यासाठी वरदान ठरतील। आणि काय म्हटलंय बघा, व्यवस्थित आपण समजून घेऊयात। ऑपरेशन मुस्कान आहे आणि ऑपरेशन मुस्कान कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं ते तुम्हाला सांगायचंय। ऑपरेशन मुस्कान हा काय प्रकार काय आहे, तर मुस्कान म्हणजे काय तर ज्याला आपण हास्य म्हणू शकतो, ते एक स्मित हास्य किंवा आनंदाचं हास्य आपल्याला म्हणावं लागेल। एखाद्या चेहऱ्यावरचं जे काय हास्य आहे हे हास्य उमटलं पाहिजे आणि त्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। ओके, आता हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन नेमकं कशा संदर्भात आहे, का करण्यात आलं, तर विद्यार्थी मित्रांनो घरामधून मोठ्या प्रमाणावरती असं निदर्शनास आलं की लहान लहान मुलं बाहेर निघून गेले आहेत, रागाने म्हणा किंवा कामानिमित्त म्हणा, आलं लक्षात, असे पळून जाणारे बरेचसे मुलं आहेत किंवा पळून नेण्यात आलेले मुलं आहेत, बालमजुरीसाठी ठेवलेले मुलं आहेत, असे असंख्य जे काय प्रकार आहेत हे प्रकार निदर्शनास आले। आणि हे जे मुस्कान ऑपरेशन आहे हा महत्वाचा जो काय इनिशिएटिव्ह आहे तो युनियन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून राबवला जातो। युनियन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून नेमकं कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येणार आहे, तर गृह मंत्रालयाअंतर्गत येणार आहे, लक्षात ठेवा। गृह मंत्रालयाच्या माध्यमातून राबवला जाणारा हा प्रकार आहे आणि संयुक्त विद्यमानाने हा इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे किंवा हे ऑपरेशन केलं जातं। तर या ऑपरेशन मध्ये प्रथमतः महत्वाची जी काय भूमिका आहे ही भूमिका कोणी बजावली, तर ही भूमिका प्रामुख्याने तेलंगणा नावाचं जे काय राज्य आहे या राज्याने बजावलेले आहे। आणि मला तुम्ही एक आजचा खूप महत्वाचा मुद्दा कमेंट करून सांगायचा की महाराष्ट्राची उपराजधानी कोणती, मला ते कमेंट करून सांगा। आणि त्यानंतर कर्नाटकची जी काय राजधानी आहे तीही मला सांगा आणि उत्तर प्रदेशची आणि तेलंगणाची या तिन्ही राज्याच्या तुम्हाला राजधान्या सांगायच्या आहेत। तर आत्ताच्या आत्ता कमेंट करा मित्रांनो, तुमच्यासाठी खूप चांगला तो मुद्दा आहे। आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न काय म्हणतोय बघा, तर INS म्हणजे काय, ज्याला तुम्ही इंडियन नेव्ही, ठीक आहे, इंडियन नेव्ही शिप असं म्हणणार आहात, इंडियन नेव्ही शिप, आलं लक्षात, कळालं सर्वांना, इंडियन नेव्ही शिप असं म्हणणार आहात। आणि ही जी युद्ध नौका आहे ही युद्ध नौका आपल्याला थोडीशी समजून घ्यायची आहे। युद्ध नौकाच्या संदर्भामध्ये समजून घ्यायचं, इंडियन नेव्ही शिप म्हणाले आणि या माध्यमातून असंख्य युद्ध नौका तयार करण्यात आलेल्या होत्या। ओके, विक्रांत असेल, त्यानंतर अरिहंत असेल, लक्षात ठेवा, विक्रांत असेल, अरिहंत असेल, अशा मोठ्या मोठ्या जे काही युद्ध नौका त्या तयार करण्यात आल्यात। आणि आता हे समजून घ्यायचंय की ही जी हिमगिरी युद्ध नौका आहे मित्रांनो ती कोणत्या युद्ध नौकेशी संदर्भात आहे किंवा कोणत्या वर्गाशी
निगडीत आहे तर तो कोणता वर्ग आहे, तर निलगिरी क्लास या क्लासशी ती निगडीत आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, परीक्षेसाठी महत्वाचं आहे. आणि पुढे मित्रांनो, ज्ञानबंधू हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतोय ते तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे हा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येणार आहे, न्याय विभागाअंतर्गत येणार आहे किंवा न्याय मंत्रालय या अंतर्गत येणार आहे. ओके, ते लक्षात राहू द्या. आणि त्यानंतरचा प्रश्न बघा, इंडियन नेव्ही शिप जे आहे तोच प्रश्न आहे, थोडासा आपण चेंज केलाय. हिमगिरी नावाचा ही जी युद्ध नौका आहे भारतीय नौदलात कोणत्या वर्षी ती समाविष्ट करण्यात येणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर येणार म्हणजे आली ती. ओके, 2025 ला आलेली मित्रांनो, आता जुलै महिन्यात, आत्ताचा 2 दिवसाचा मुद्दा आहे तो. आणि खूप न्यूज मध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याच्याविषयी बोलण्यात आलेलं आहे. आणि ज्ञानबंधू प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे हे खूप महत्वाचं आहे. जो कायदा आहे या कायद्याची, भारतीय कायद्याची माहिती करून देणं आणि न्यायामध्ये सहकार्य करणं, न्याय देणं हे त्याचं महत्वाचं काम आहे. आता त्यानंतर मित्रांनो, आपण एक शेवटचा प्रश्न पाहूयात. निसार नावाचा उपग्रह आहे आणि हा निसार नावाचा उपग्रह कोणत्या प्रक्षेपकाद्वारे अवकाशामध्ये सोडण्यात आलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. कोणत्या 2 संशोधन संस्था त्या तुम्ही सांगणार आहात. आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रेक्षक सांगायचं आहे. ओके, प्रेक्षेपक कोणतं वापरण्यात आलेलं आहे, तर ते वापरलंय मित्रांनो GS लॉन्च व्हेइकल हे वापरलेलं आहे. या व्हेइकलच्या माध्यमातून काय सोडण्यात आलेला आहे, तर निसार नावाचा जो काय उपग्रह आहे हा उपग्रह सोडण्यात आलेला आहे. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की निसार हा जो उपग्रह आहे तो कोणत्या स्वरूपाची भूमिका बजावणार आहे. तर ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी आपण मित्रांनो थांबूयात. हे जे प्रश्न असतात हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरतात. परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात या प्रश्नांवरती तुम्हाला कुठेतरी असे फेरबदल करून विचारले जाणारे प्रश्न असतील आणि खूप चांगला फायदा या प्रश्नाचा होईल. तुम्ही आवर्जून आपल्या लेक्चरला प्रतिसाद द्या. आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा. आणि एवढंच नाही तर हे जे व्हिडिओ आहेत ते इतरांना तुम्ही शेअर करा आवर्जून. धन्यवाद.